सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्त उठल्यानंतर असं भगवंताचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं. चांदणं, आकाश, चांदण्याचा प्रकाश आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर आपण उठलं पाहिजे. सुंदर पशुपक्ष्याचा आवाज आपल्याला या ठिकाणी येत राहतो आणि पशुपक्षी आपल्या तर या ब्रह्ममुहूर्त आपण ओंकार करूयात. शांती शांती शांती. ओंकाराचं महत्व काय ब्रह्ममुहूर्तावर? तस्य वाचक प्रणव. प्रणव म्हणजेच ओंकार आहे. तज्जप पदार्थ भावनम. हा ओंकार आपण मनापासनं नाभीच्या देठापासनं जर म्हणलं तर मूलाधार चक्रापासून सहस्त्र चक्रापर्यंत सर्व चक्र आपले जागृत होतात. तत प्रत्येक चेतना अपि अंतराया भावच. आपल्या आत्मधल्या प्रत्येक चेतना, प्रत्येक सेल्स जागृत होतात. घिरणस्थितीमधला एक श्लोक आहे आपलं शरीर शुद्ध करण्याचा. नाडी शुद्धा दुधा पोक्ता समनून निर्मनुतता बीजेन समनून कुर्यात निर्मनून धवती करणं. आपलं शरीर दोन मार्गाने शुद्ध केलं जातं. नाडी शुद्धी दुधा पोक्ता समनून निर्मणून, समनून कर्माने आणि निर्मणून कर्माने. समनून म्हणजे बीजेने समनून कुर्यात. बीज मंत्र म्हणजे ओंकारा साह्यानं आपल्या शरीरातला 72,72,72,210 नाड्या शुद्ध होतात. निर्मणून धवती कर्मणा आणि आतून जर शरीर अजून निर्माण धुवून घ्यायचं असेल तर धवती कर्म. धवतीर बसती तथा नेती त्राटकम